नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा अनेक गडकिल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे रोहिडा. आणि हो, पुण्यापासून साधारण 7 ते 17 किलोमीटर या अंतरावर भोर तालुका बाजारवाडी या गावी हा किल्ला स्थित आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची साधारण 1083 मीटर व 3650 फूट आहे. भौगोलिक दृष्टिकोनाने हा किल्ला नीरा नदीच्या हिरडस मावळमध्ये येतो. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या एका अत्यंत ऐतिहासिक आणि भक्कम किल्ल्यावर. याचे नाव आहे रोहिडा म्हणजेच विचित्रगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात जिंकलेला आणि बांदल देशमुखांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला आज आपण सर करणार आहोत. बाजारवाडी गावातून आपली चढाई सुरू होते. चला मग आता. रोहिडाची चढाई तशी सोपी ते मध्यम स्वरूपी आहे. साधारण 1 ते 1.5 तास लागतो वर पोचायला. पण मित्रांनो, इथला हवा आणि आजूबाजूचा नजारा एकदम कडक आहे. जर तुम्ही पिकणार असाल तर ट्रेकिंगची सुरुवात करण्यासाठी हा किल्ला बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. इथून थोडं पुढं आलं की आपल्याला बाकडं दिसतं थोडं रेस्ट करायला, कारण थोडा दम लागतो चढताना. आणि आजूबाजूला बघितलं तर आपण उंचावरून दिसणारा जो डोंगर रागांचा व्ह्यू आहे तो अतिशय सुंदर दिसतो. आणि आपल्याला आता थोड्याच वेळात रोहिडा समोर दिसतोय. तर चला मग आता थोडं पुढं जाऊन बघू. तर आता सपाट रस्ता संपला आहे आणि खरी चढाई सुरू झाली. इथे थोड्या दगडी पायऱ्या आणि खडी चढाई आहे. ट्रेकरसाठी एक नंबर वर्कआउट आहे. जसे जसे आपण वर जातोय तसे खाली बाजारवाडी गाव आणि लांबवर पसरलेले भोरचे पठार दिसायला लागले. ट्रेकरसाठी तर खरी मजा आहे इकडे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे मध्यभागी. तर आपल्याला आता दिसत असेल समोर केंजळगड दिसत आहे इथून, आणि उजव्या साईडला रायरेश्वर पण दिसतो. आणि थोडंच आपण लेफ्ट साईडला जर बघितलं तर आपल्याला कमळगड सुद्धा दिसतोय. क्लिअर वातावरण असेल तर एकदम क्लिअर दिसतो. तर थोडंच पुढं येता आपल्याला आता जे की आपण आतुरतेने वाट बघत होतो गडाचा दरवाजा दिसत आहे. तर चला मग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण कुठं आलोय. हेच आहे ते गाव जिथं आपण ट्रेकला चालू केले. इथं तुम्हाला पाऊलवाट दिसत असेल, तिथं आपण आलोय. आत्ता आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आले, गणेश दरवाजा. ही जी आडवी पट्टी दिसत आहे तुम्हाला, ही दरवाजाच्या मुख्य कवाडीच्या मध्यभागी एक अतिशय सुंदर गणेशपट्टी कोरलेलं आहे. हे या किल्ल्याच्या सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. इथून पुढंच तुम्ही जर आलात दरवाजाच्या आत, इथं एक देऊळ आहे. हा दरवाजा गोमुखी रचनेचा आहे, म्हणजे शत्रूला दुरून हा दरवाजा अजिबात दिसत नाही. हीच तर आपल्या शिवशाहीतील गडकिल्ल्यांची खासियत होती. या दरवाजावर असणारे शिल्प आणि नक्षीकाम आजही आपल्याला त्या काळात वास्तुकलेचे भव्यता दाखवून देतात. तर मित्रांनो, आपण आलो आहे गडाच्या दुसऱ्या दरवाजावर. तर इथं तुम्हाला दिसत असेल पंकविन केवल शरफ म्हणतात. आणि इकडे तुम्हाला उजव्या साईडला गजशिल्प आठवत असेल.
विचित्रगडावर तुम्हाला आढळतंय. चला आता आपण तिसऱ्या दरवाजाकडे जाऊ. वाटेत आपल्याला हे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. जुन्या काळात गडावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि सैनिकांसाठी ही पाण्याची व्यवस्था असायची. ते इथून नाही दिसणार, खाली जावं लागेल बघायला आपल्याला. तर चला. बघा खालपर्यंत आतपर्यंत. तर मित्रांनो तुम्हाला गाडाचा मुख्य दरवाजा हा तिसरा दरवाजा. पायऱ्या देखील शिवकालीन आहेत. आणि मित्रांनो हाच तो किल्ला आहे जिथं शिवाजी महाराजांची आणि वीर बाजीप्रभू देशपांडेंची पहिली भेट झाली होती. इथं तुम्हाला सत्यपुरुष दिसेल. दुसऱ्या दरवाज्यातून वर आले लगेच उजव्या साईडला तुम्हाला तर मित्रांनो हा आहे तिसरा दरवाजा. तर तुम्हाला दरवाजाच्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर शिल्प आढळतात आणि डाव्या साईडला जर बघितलं तर हे शिलालेख देवनागरी आणि उजव्या साईडला फारसी भाषेत आपल्याला आढळतात या दरवाज्यावर. तर चला मग पुढं आता गडावर सुरुवात करू जायला. तर आमचे कॅमेरामॅन आलेले आहेत फुल जोशमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. हॅलो, इथं टीम हडपसर दुर्ग संवर्धन पहिलं बघा मंदिर कसं होतं त्यानंतर असं केलंय. रोहिडा उर्फ विचित्रगड असं घडलं जात नाही. चला आपण हनुमानचं दर्शन. बघू शकता चला सरजा बुजू बघू आपण आता. थोडं पुढे गेलं की आपल्याला चोराला दाखवतो. घेऊ
ती सांगतात. मित्रांनो, आपण आता चोर दरवाजा बघितला. तुम्हाला तिकडे दिसत असेल वाघजाई. जसं की आपण आत्ता वाघजाई मंदिर बघितलं, तसंच आता शिवकाळात असं म्हटलं जायचं की जे गाव बुरुजाच्या समोर असायचे किंवा जे मंदिर असायचे त्या नावाप्रमाणे ते बुरुजाचे नाव ठरले जात असे. तर चला. मित्रांनो, आपण आलो आहे वाघजाई बुरुजवर. तर इथनं ते वाघजाई देवीचं मंदिर दिसतंय बघा. तर मित्रांनो, आपण आता हा बुरुज बघितला. हा बाहेरून कसा दिसतो हा आपण बघू. तर मित्रांनो, आपण निघालो वाघजाई बुरुजवरनं वाघजाई देवीचं दर्शन घेऊ. आता आपण आलो आहे पाटणे बुरुजाजवळ. तर चला आपण पाटणे बुरुज बघूयात. मित्रांनो, पाटणे बुरुज बघून झाला की थोडं पुढं आलं की आपल्याला वापरायचं पाणी होतं आणि इकडं पिण्याचे पाणी आहे. हे जे टाकं दिसतंय ते पिण्याचं पाण्याचं आहे. तर आपण पाणी कसं काढतात ते बघूया. चला सर. आपण आता पाण्याचे टाके बघून झाले. तर आता आपल्याला चुन्याचा घाणा लागेल पुढे. चुन्याचा घाणा बघून घेऊया. चला.
आपल्या समोर साफ केला मजबूत मोठा. चांगल्या कंडिशनमध्ये आहे. चला, इथूनच चला आपण. हा मित्रांनो, आता आपण चुन्याचा घाणा बघितला. थोडंच पुढं आलं. तर मित्रांनो, आता आपण दामगोरे बुरुज बघून आता आपल्याला शेवटचा शिरोली बुरुज बघायचा आहे. तर चला आता तो शेवटचा बुरुज बघू. वाड्याचे अवशेष आणि शिवकालीन भांडी आहेत ते सुद्धा बघू आणि हा शेवटचा बुरुज बघून घेऊयात आपण. तर हा आहे शिरोळे बुरुज. झूम करून दाखव कसा बसलाय बघ. एकदम व्ह्यू घेत बसलाय. चला मित्रांनो, आता आपल्याला राजवाडा अवशेष बघायचे आहेत. हे आहेत शिवकालीन राजवाड्यातील अवशेष. तुम्हाला दिसत असेल छोट्या छोट्या रूम्स आहेत आणि इकडं थोडंच उजव्या साईडला आलं तर पाण्याचे टाके आणि समाधी दिसतात. तर मित्रांनो, आता आपण बघू शकता इथं समोर आपल्या शिवकालीन काही भांडी आहेत. इकडे जात आहे, तिकडं वरवट आहे, कलबत्ता आहे, दोन भांडी आहेत. तर मित्रांनो, आपण सगळं बघितलं पण मंदिरात आपल्याला जाणं नाही आलं कारण बंद होतं मंदिर. त्यामुळं बाहेरून दर्शन घेऊन आपण निघूया.